सर्वांना नमस्कार। आज 9 डिसेंबर अतिशय सुंदर योग आहे आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आजचा दिवस ह्या संस्थेचे जे संस्थापक आहेत आदरणीय कैलासवासी सदाशिव शास्त्री भिडे यांची आज पुण्यतिथी आहे, स्मृती दिन आहे आणि त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी मंडळाच्या व्यासपीठावर त्यांचं चरित्र सांगण्याचा आणि तुम्हालाही ऐकण्याचा योग आला। याशिवाय अमृत योग कुठलाच असू शकत नाही। म्हणून प्रथम त्यांना मी अभिवादन करते। या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पादसरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आणि शास्त्रींसाठी श्लोक म्हणते, न चायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। सगळ्यांना तुम्हाला या श्लोकाचा अर्थ नक्कीच माहित आहे। आत्मा कधीही जन्मत नाही, मरत नाही, तो कायम असतोच। तसं शास्त्रीजी आपल्या सगळ्यांमध्ये आज आहेतच आणि म्हणूनच ही संस्था 100 वर्षे उलटून गेली तरी इतक्या डौलदारपणे पुण्यासारख्या शहरामध्ये आजही जोमाने कार्यरत आहे। एखाद्या आदर्श व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये त्या व्यक्तीचं कुटुंब, त्याच्या आजूबाजूचा परिसर, त्याचे माता-पिता, शालेय शिक्षणातले गुरु आणि त्या व्यक्तीचे स्वतःचे प्रयत्न, स्वतःची बुद्धिमत्ता इत्यादी गोष्टींचा चलतपट चटकन डोळ्यासमोर येतो। महान व्यक्ती एखादी आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपल्याला हे सगळं आठवतं। अगदी त्याचप्रमाणे शतायुषी पूर्ण केलेली ही गीता धर्म मंडळ नावाची संस्था, की ज्या संस्थेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पण आशीर्वाद दिलेले आहेत, प्रशंसा केलेली आहे आणि भारताच्या इतिहासात ऐतिहासिक नोंद देखील झालेली आहे, अशी ही संस्था आणि तिच्या संस्थेच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि विकास यांचा विचार केला तर त्या संस्थेचे संस्थापक कोण असतील उरे? आणि त्यांनी ही संस्था स्थापन करून पुणे आणि परदेशात पण त्याच्या शाखा भगवद्गीतेच्या संस्थेच्या माध्यमातून पसरलेल्या आजही दिसतात। अशा संस्थेचे मूळ संस्थापक सदाशिव शास्त्री भिडे, पूर्ण नाव सदाशिव गोपाळ भिडे, यांच्या जीवन कार्याचा परिचय आज आपण करून घेणार आहोत। नुकतीच 1 डिसेंबर रोजी गीता जयंती साजरी झाली आणि ह्या वास्तूपासून भव्य अशी मिरवणूक निघाली होती, शोभायात्रा निघाली होती। गीता साधकांच्या उपस्थितीमध्ये आपण जयघोष केला संस्थेचा। अर्थातच संस्थेचा जेव्हा जयघोष होतो, गीतेचा जेव्हा जयघोष होतो, तेव्हा त्या संस्थेचा संस्थापक कोण आहे हे आपण जाणून घेऊया। 9 डिसेंबर आजची जी तिथी आहे, आजच्या तिथीला शास्त्रीजींना आजचं व्याख्यान पूर्णपणे अर्पण करते।
शास्त्रीजींचं जीवन चरित्र आणि कार्य हे एका तासात होणारं नाहीये. अवघं 63 वर्षाचं वय आहे, पण 63 वर्षाच्या वयामध्ये जे कार्य केलं आहे त्याला कमीत कमी 2 भाग तरी असावे लागतील. म्हणून आजचा आपण पहिला भाग, ह्या पहिल्या भागामध्ये शास्त्रीजींचं घराणं, त्यांचं बालपण आणि ते सदाशिव ते शास्त्री, सदाशिव शास्त्री इथेपर्यंत कसे आले ह्याचा आपण अभ्यास आजच्या व्याख्यानात करणार आहोत. तर आपण बघा वंशवेल काढतो तसे मी वंशवेल काढून आणलेली आहे. म्हणजे माझ्या माहितीतून जेवढी मिळाली तेवढी काढली आहे, तर ती आधी तुम्हाला सांगते. सदाशिव शास्त्रींचे पूर्वज मूळ कोकणातील अडिवरे गावचे होते. म्हणजे शास्त्रींचे पणजोबा, इथेपासून आपण थोडीशी माहिती करून घेणार आहोत. तर शास्त्रींचे पणजोबा विठ्ठलपंत भिडे हे अडिवरेवरून 1820 साली मिरजेला आले. विठ्ठलपंत भिडे हे शास्त्रींचे पणजोबा ते श्रीमंत मिरजेकर यांच्याकडे नोकरी करत होते आणि मिरज संस्थांच्या वाटण्या झाल्या आणि 1830 साली शास्त्रींनी अडिवरे गाव सोडले. विठ्ठलपंत भिडे यांना 3 मुलगे होते. एक महादेव, दुसरा कृष्ण आणि तिसरा भास्कर पंत. भास्कर पंत हे मिरजेची जी वाटणी झाली, संस्थानाची जी वाटणी झाली, त्यानंतर भास्कर पंत सोनी गावी आले. सोनी हे गाव मिरज आणि तासगाव याच्यामध्ये. भास्कर पंतांनी सोनी या गावी घर, जमीन वगैरे घेऊन बरेच वर्षे तिथे वास्तव्य केलं. भास्कर पंतांना 2 मुलगे झाले. त्यापैकी एकाचं नाव बळवंतराव आणि दुसऱ्याचं नाव गोपाळपंत. विठ्ठलपंत हे सदाशिव शास्त्रींचे पणजोबा, भास्कर पंत आजोबा आणि वडील गोपाळ. तर गोपाळपंत हे सोनी संस्थानात नोकरीस होते आणि आजोबा भास्कर पंतांच्याच बरोबर ते तिथे नंतर नोकरीला लागले होते. आणि बळवंतराव हे उत्कृष्ट गवई होते. श्रीमंत सांगलीकरांच्याकडे ते गवई म्हणून नोकरीस होते आणि त्यामुळे ते सांगलीला राहायला आले. बळवंतराव आणि पूर्वी विभक्त कुटुंब ही कल्पनाच नसायची बरं का. भिडे कुटुंब सगळं एकत्रच. मग बळवंतरावांनी आपल्या गायन विद्येतून अर्थार्जनासाठी दौरे करत असत आणि विद्यार्जन करत. अर्थार्जन आणि विद्यादान, गायनाच्या माध्यमातून विद्यादान करून अर्थार्जन करत असत. आणि असेच दौरे करत असताना बळवंतराव मुंबईला गेलेले असताना अचानक मृत्यू पावले. 1872 मध्ये हे बळवंतराव मृत्यू पावले. बळवंतरावाचंच दुसरं नाव सदाशिव असं होतं. 1872 मध्ये बळवंतराव मृत्यू पावल्यानंतर अर्थातच संपूर्ण भार गोपाळपंतांवर पडला. म्हणजे शास्त्रीजींच्या वडिलांवर संपूर्ण कुटुंबाचा भार पडला. मग 1845 साली सोनी संस्थान, ज्या संस्थानात ते काम करत होते दिवाणजी म्हणून, ते खालसा झालं आणि गोपाळपंतांचे कुटुंब हरिपुरास आलं.
पूर्वी सोनी आणि हरिपूर असं जागे करत असत गोपाळपंत, आणि त्यांना खूप काम पडत असत. मुले पण लहान होती, म्हणजे ही दोन मुलं. तर गोपाळपंत ह्यांचा विवाह नंतर वारूबाईशी झाला. आता ते गावाचं नाव वगैरे मी सांगत नाही, आपल्याला शास्त्रीजींचा अभ्यास करायचा आहे. तर वारूबाईशी झाला आणि बदललेलं नाव रुक्मिणी होतं. म्हणजे वारूबाई आता रुक्मिणी गोपाळपंत भिडे अशा झाल्या. म्हणजे गोपाळपंतांचा विवाह वारूबाईशी झाला आणि त्यांचं नाव रुक्मिणी ठेवलं, गोपाळपंत रुक्मिणी. म्हणजे शास्त्रीजींच्या आई वडिलांचं नाव गोपाळपंत आणि रुक्मिणीबाई असं होतं. गोपाळपंत भास्कर भिडे यांना 2 मुलगे झाले. त्यापैकी एकाचं नाव भिकाजी पंत आणि दुसऱ्याचं नाव सदाशिव. बघा, सदाशिव नाव रुंदाव आहे, पुढे त्याचा उल्लेख येणार आहे. बळवंतरावांचंही नाव सदाशिव होतं आणि गोपाळपंतांच्या दुसऱ्या मुलाचं नाव, धाकट्या मुलाचं नाव पण सदाशिव. तर ही 2 मुलगे गोपाळपंत भास्कर भिडे यांची 2 मुलं. एकाचं नाव भिकाजी पंत आणि त्यांना सगळे तात्या असे म्हणत, आणि दुसऱ्याचं नाव सदाशिव. भिकाजी पंताचा जन्म 1872 मध्ये आणि त्याच्यानंतर 4च वर्षांनी सदाशिवाचा जन्म झाला आणि तो सुद्धा डिसेंबर महिन्यातच आहे. 5 तारीख, 3-4 दिवस झाले 5 तारीख हो. योगायोग कसा आहे, याच महिन्यात त्यांचा जन्मदिवस पण आहे आणि पुण्यतिथी पण आहे. 5 डिसेंबर 1876 ह्या दिवशी सदाशिव शास्त्रींचा जन्म झाला आणि बळवंतरावांचं नाव सदाशिव होतं, ते नुकतेच गेले होते आणि त्याच्यानंतर सदाशिवाचा जन्म झाला म्हणून बळवंतरावांचंच नाव सदाशिव हे सदाशिव शास्त्रीजींना ठेवलं गेलं आणि तेव्हापासून सदाशिव असं सगळ्यांना म्हणत होतं. आता गोपाळरावांना हे सदाशिव नावाचं पुत्ररत्न झालं तेव्हा भिडे कुटुंब सांगलीच्या गणपतीच्या मंदिरासमोर फाटकवाड्यात, हे मी मुद्दाम डिटेल सांगते कारण त्यांचा बालपण विलक्षण आहे आणि हा मंडळाच्या संस्थापकाचं बालपण अशा पद्धतीने गेलंय हे आपल्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. तर सांगलीच्या गणपती मंदिरासमोर फाटक यांच्या वाड्यात ते राहत होते आणि जणू काही गणेशाची अफाट बुद्धी जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी यासाठीच की काय ह्या चरित्र नायकाचा जन्म तिथे झाला फाटकवाड्यामध्ये, असंच म्हणावं लागेल. गोपाळरावांची नोकरी सांगलीला आणि कुटुंब मात्र हरिपूरला. असं असल्याने सांगली आणि हरिपूर याच्या फेऱ्या त्यांच्या खूप वाढत होत्या आणि खूप दगदग होत असे. त्यामुळे 1880च्या सुमारास गोपाळपंत भिडे यांनी आपलं कुटुंब 8 वर्षाचा तात्या म्हणजे भिकाजी पंत, म्हणजे सदाशिवांचे मोठे भाऊ, आणि 4 वर्षाचा सदाशिव आणि पत्नी रुक्मिणीबाई यांच्यासह हरिपुरामध्ये येऊन सर्वजण स्थायिक झाले. त्यांची दगदग त्या मनाने कमी झाली पूर्वीपेक्षा. दोन्ही मुलांना तिथंच शाळेमध्ये घातलं हरिपूरला. हरिपूरचं वातावरण पण मुलांना ऍडजस्ट व्हायला थोडंसं अवघड गेलं, पण कृष्णेचा काठ, संगमेश्वराचं मंदिर आणि बहुती त्यांच्याच वयाची खूप छोटी छोटी मुलं, त्याच्यामुळे सांगली विसरून हरिपुरात हे दोन्ही मुलं रममाण झाले. तर शास्त्रीजींचं बालपण दोन्ही भावंडांना हरिपुराच्या शाळेत घातलं गेलं. मोठा भाऊ भिकाजी याला सगळेजण तात्याच म्हणत. तात्या अतिशय स्वभावाने कडक होता, तापटही होता, पण तेवढाच
प्रेमळ होता. आणि सदाशिव सदाशिव आणि तात्या जणू बलराम आणि कृष्णाचीच जोडी. दोघे भावंड जोडीने सगळीकडे जात असत. तात्यांचं सदाशिववर खूप प्रेम होतं. पूर्वीच्या भावाभावांचं खूप प्रेम होतं हे वेगळं सांगायला नकोय. रामायणावरून पण आपण बघितलंय आणि महाभारतातल्या कृष्ण बलराम यांच्यावरून पण आपल्याला माहित आहे. रुक्मिणीबाई सुद्धा या दोघांचं संगोपन अत्यंत संस्काराने करत होते. आणि सोनीकरीणबाई म्हणजे जिथे गोपाळराव दिवाणजी म्हणून नोकरी करत होते त्या ठिकाणी त्या बाईंकडे ते काम करत होते दिवाणजी म्हणून. रुक्मिणीबाई मुलांना संस्कृत श्लोक, रामरक्षा, मधुराष्टकम, चरपट पंजरी शिकवत असत. आणि ते पाठ झाले की सोनीकरीणबाईंना म्हणून दाखवायला त्यांच्या घरी नेत असत वाड्यावर, मोठ्या वाड्यावर. आणि मग सोनीकरीणबाई म्हणजे मालकीण असल्यासारखं ना, दिवाणजी म्हणून ते काम करायचे. सोनीकरीणबाई त्यांचं खूप कौतुक करायचे. आणि इतक्या लहान वयात सगळं पाठ, चरपट पंजरी, रामरक्षा, देवगिरी स्तोत्र, मधुराष्टकम, हे सगळं अवघड ही मुलं पाठ करून दाखवायची. आणि सोनीकरीणबाई त्यांचं खूप कौतुक करायच्या, त्यांना बक्षीस द्यायच्या, शाबासकी द्यायच्या. त्यांचं पाठांतर आणि शुद्धीकरण म्हणजे शब्दांचं शुद्धीकरण. बघा मुद्दाम हा उल्लेख केलाय की गीता धर्ममंडळाचे संथा वर्ग हे शुद्धीकरणावर भर का देतात? कारण शास्त्रीजी सगळं शुद्धीकरणाचे मास्टर होते. तर पाठांतर आणि शुद्ध उच्चारण अगदी मोरे पंथांच्या आर्यापर्यंत त्यांनी पाठांतर केलं होतं. एवढ्या लहान वयात ही हुशार मुलं हरिपूर गावात इतक्या थोड्या अवधीत प्रसिद्ध झाली. संध्याकाळी देवासमोर दिवा लागला की दोघे पण हात जोडून शुभम करोती आणि सगळे स्तोत्र म्हणत असत. आणि सगळं म्हणून झाल्यावर आपल्या आई वडिलांना नमस्कार करत असत. नुसता नमस्कार नाही बरं, साष्टांग दंडवत घालत असत. खूप फरक आहे नुसता नमस्कार आणि साष्टांग दंडवत. ह्या दोन्हींच्या भावनांमध्ये खूप फरक आहे. आणि सदाशिवात अतिशय लाडका धाकटा असल्यामुळे लाडका रुक्मिणीबाई त्याला सदाशिवा असं खूप लाडीकपणे म्हणत असत. सदाशिव मित्रपरिवारामध्ये, घरामध्ये, थोड्या मोठ्यांमध्ये सगळ्यांमध्येच खूप लाडका होता. आपल्या मित्रांना घेऊन तो कधी संगमेश्वरच्या घाटावर जायचा, संगमेश्वरच्या मंदिरात जायचा, कधी कृष्णेच्या घाटावर जायचा. आणि तिथे खेळत असताना जणू बाळकृष्ण कान्हाच खेळतोय असं ते रुक्मिणीला वाटत असत. सर्वांचा लाडका हा जणू कान्हाच होता. यमुनेच्या तीरावर जसा कृष्ण जायचा आणि घोड्या करायचा, सवंगड्यांना बरोबर घ्यायचा, अगदी तसंच हा सदाशिव करायचा. त्या माऊलीचं हृदय भरून येत असे सदाशिवाच्या या वागण्यामुळे. सर्वांशी मिळून मिसळून वागणं आणि पाठांतराचा उत्साह हे सगळं सदाशिवाचं इतक्या लहान वयात अलौकिक असं होतं. गुरुजींचा सुद्धा तो अत्यंत लाडका होता शाळेमध्ये. आणि हुशार विद्यार्थी म्हणून सगळीकडे चर्चा होऊ लागली सदाशिवाची. लहानपणीच सूर्याचं तेज असलेले, बुद्धीची चमक आणि प्रगल्भता सदाशिवामध्ये दिसून येऊ लागली. आणि त्याने 8व्या वर्षीपर्यंत दुसरीचं शिक्षण पूर्ण केलं.
आता एकदम कलाटून एका महान संस्थेच्या संस्थापकाचे बालपण, आज आपण पाहत असलेली त्या संस्थेची भरभराट, संस्थेचं वैभव, संस्थेचा विस्तार ह्यांची तुलना केली असताना तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोपोटी. आणि माऊली तर काय म्हणतात, ज्वारीचा एक दाणा जमिनीत स्वतःला समर्पित करतो आणि समर्पित केल्यानंतर त्यातून असंख्य दाण्यांची मोत्याचे घोषच्या घोष आपल्याला मिळतात आणि त्या जमिनीचं सोनं झाल्यासारखं होतं. अगदी तसंच ह्या संस्थेचं झालेलं आहे. पूर्णपणे स्वतःला समर्पित संस्थेला त्यांनी केलं आणि आज या संस्थेचं सोनं झालं. सदाशिव बाल सदाशिव ते सदाशिव शास्त्री असा जीवन प्रवास कसा आहे तो आता आपण थोडक्यात बघूया. प्राथमिक शाळेची 2 वर्ष पूर्ण झाली. ती चालू असतानाच म्हणजे पूर्ण होत असतानाच दक्षिण महाराष्ट्रामध्ये देवीची साथ आली आणि ती साथ आली आहे आणि सगळीकडे पसरते अशा बातम्या येऊ लागल्या. कोणताही साथीचा रोग आला की त्या साथीच्या रोगाला माहीत नसतं श्रीमंत कोण आहे, गरीब कोण आहे, लहान कोण आहे, मोठं कोण आहे, शाळकरी कोण आहे, सेवानिवृत्त कोण आहे, असा कोणताही भेद राहत नाही. ती देवीची साथ काटोक्यात येण्याऐवजी सगळीकडे जोरदार पसरली आणि झपाट्याने पसरली. अतिशय तीव्र अशी ती लाट आली होती आणि सांगली, मिरज आणि हरिपूर सारख्या पंचक्रोशीतला कोपरा सुद्धा साथीने सोडला नाही. दहशतीचं वातावरण सगळ्या गावामध्ये सुरू झालं. घरी, शाळेत, पाणवठ्यावर, देवळात, बाजारात, शेतात सगळीकडे एकच विषय, साथ पसरतीये, साथ पसरतीये. अनेक जण दबावत आहेत. थोडं कपाळ कोणाचंही गरम लागलं आणि एखादी शिंक आली तरी सगळ्या घरातल्या लोकांना घाबरायला व्हायचं. आणि अगदी हाच अनुभव आपण कोरोनाच्या पिरियडमध्ये 20 ते 30 साली घेतलेला आहे. सगळ्यांना वेगळं वर्णन करायची गरज नाही. आणि देवीची साथ म्हणजे अनकंट्रोलेबल. तेव्हाची परिस्थिती पण आत्ता इतकी सुधारलेली नव्हती. एवढे दवाखाने पण नव्हते, सोयी नव्हत्या. देवीच्या साथीचा फेरा हरिपुरात दाखल झाला. ही गोष्ट आहे 1883 ते 1884. बाल सदाशिव अगदी 8 वर्षाचा, 76 सालचा झाला. शाळेतून आला तो तापाने फणफणतच. एरवी शाळेतून येताना आनंदाने उड्या मारत आई 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 हाका मारत येणाऱ्या सदाशिवाने आईला अगदी केलीपणे हाक मारली, आई. आणि आई मी बाई यांच्या पोटात धस्स झालं. नकळत काय समजायचं ते समजून दिल्या साथीच्या लोकांनी. सदाशिवाला नक्की काढलं असं रुक्मिणीला वाटलं. अंगाला हात लावून पाहिला तर देवीच्या साथीचा प्रकोप खूप वाढला होता. अंगाची लाही लाही होत होती. वेदना वाढल्या होत्या. एकीकडे वैद्यांची औषधं, देवीचा धावा, देवांचा धावा चालू होता. पण सर्व प्रयत्न माने माऊली आणि घरातील सगळी मंडळी करत होती. डोळ्यांच्या पोराही दिसतच नव्हत्या सदाशिवाच्या. आणि पूर्वीच्या काळी तुम्हाला माहित आहे, दळण कांडण केल्याशिवाय अन्न नाही, पीठ नाही घरात. माऊली जात्यावर बसायची, पोळ्या खायची, त्या सुद्धा तिला ह्या विचाराने सुचत नव्हत्या. सदाशिव म्हणाला, आई तू ओव्या म्हण ना, तू ओव्या म्हणल्यामुळे
अशा परिस्थितीत रुक्मिणी माऊली ओव्या म्हणत असत, पण चित्त काही स्थिर नव्हतं. दिवसेंदिवस डोळ्यावरची सूज वाढून आता डोळे उघडे नसे झाले. देवापुढे दिवा लावला तरी सदाशिवाला सगळं धुरकट दिसत होतं, अंधुक दिसत होतं. गोपाळपंत आणि रुक्मिणीबाईंनी काय समजायचं ते समजून घेतलं. खूप प्रयत्न केले. सोनेकरी बाईंनी सुद्धा खूप प्रयत्न केले, मुंबईला नेऊन आणलं, पण काही उपयोग नाही झाला. आणि देवीच्या साथीने सदाशिवाचे चर्मचक्षु कायमचे बंद झाले. पण म्हणतात ना, देवाने एक दार बंद केलं की दुसरं दार त्यांनी उघडलेलंच. सदाशिवाकडून अलौकिक असं कार्य करवून घ्यायचं होतं. म्हणूनच ती काय, ज्या डोळ्याने, ज्या चर्मचक्षुने दृष्टी दोष निर्माण होतो, बघण्याची दृष्टी ही चुकीची होते, ती कायमच बंद करून टाकते. आणि त्याच्यासाठी ज्ञानचक्षुचे द्वार खुले गेले. अशा ह्या सदाशिवाचा जन्मतःच ज्ञानदीपाचं तेज घेऊन आलेल्या ह्या जगात 18 वर्षी अशा प्रकारे प्रवेश झाला. अंधार वाट असली तरी त्याच्याकडे असलेली विलक्षण क्षमता, निर्भयता, बुद्धिमत्ता ह्यामुळे तो डगमगला नाही. हजारो लोक या भयानक साथीचे बळी पडले, परलोकी गेले, पण देवाची कृपा एवढीच म्हणाली की सदाशिवाला कार्य करण्यासाठी या जगात भगवंताने ठेवलं. स्वतः दृष्टीहीन होऊन सुद्धा जगाला जगण्याची दृष्टी दाखविणारा सदाशिव ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे जाऊन चित्तचक्षु त्याचे कार्य करू लागले. ज्ञानचक्षु आपण म्हणतो त्याला. सदाशिवाचे चरित्र वाचताना संत गुलाबराव महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सदाशिवाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, तल्लख अशी आकलन क्षमता, तरल बुद्धिमत्ता, पाठांतर आणि चौफेर ध्यान देणारी तत्वशुद्ध विचारशक्ती आणि जिज्ञासा ह्या गुणांमुळे जे काही शाळेत शिकवलं जायचं तो तात्काळ ग्रहण करायचा, जरी डोळे बंद असले तरी. कान आणि बुद्धी यांचा वापर आणि जे काही ग्रहण करायचं ते त्याच्या कायमचं स्मरणात राहत असत. त्याच्यामध्ये समजूतदारपणा हा उपजतच होता. औदार्य आणि मनाचा दिलदारपणा हा मुळातच होता. त्यामुळे गुणी मुलगा असंच त्याच्यावर प्रशस्ती पत्रकाचं शिक्कामोर्तब केलं गेलं. ह्या सर्व गुणांमुळे देवीच्या आधारातून सदाशिव लवकरच सावरला आणि मित्रांमध्ये खेळायला जाऊ लागला. परंतु आता त्याच्याकडे मित्रांकडे बघण्यासाठी चर्मचक्षु नव्हते. मग मित्र त्याची खालील प्रकारे परीक्षा देऊ लागले. कोणी कोणाच्याही मदतीशिवाय त्याला सांगायचं की कोणाचीही मदत घ्यायची नाही आणि घरापर्यंत जायचं चालत. ना काठी ना माणसाची मदत घ्यायची. एका ठिकाणाहून घरापर्यंत गल्लीतल्या घरापाशी जायला थांबायचं आणि सदाशिव तो न चुकता तिथेपर्यंत जाऊन थांबायचा. दुसरी परीक्षा अशी की त्याला विचारायचं गुर्जापासूनचं अंतर किती आहे आणि
घाटाच्या पायऱ्या कुठे आणि किती आहेत, तर त्याचं स्पर्शन ज्ञान एवढं अफाट होतं की तो ताबडतोब करेक्ट आकडा सांगायचा. सदाशिव सपाट जागा किती, खडबडीत जागा किती आहे, किती चाललायस तू खडबडीत जागेवर, सपाट जागेवर किती चाललाय, हे सगळं ते उत्तर बरोबर दिलं की मित्र मोठ्यांनी जल्लोष करायचे. कारण अशा परिस्थितीत तो बरोबर उत्तर देतोय, मित्रांना खूप आनंद व्हायचा आणि मित्रांमध्ये लाडकाच होता, कोणाबद्दलही वैर नाही, सगळ्यांबद्दल प्रेम. विटी दांडूच्या खेळात सुद्धा बरोबर विटीच्या टोकावर मारायचं आणि लांबपर्यंत विटी फेकायची. आपण बघतो आता विटी दांडूचा खेळ बघायला मिळत नाही, पण मुलांची किती वेळा विटीवरचा ठोका भोगतो डोळे असून, पण सदाशिवाची विटी एवढी लांबपर्यंत जायची. आणि मग सर्व प्रकारच्या खेळामध्ये हा पहिलाच, त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. पण मधूनच त्याला मनात विचारायचं, आता माझ्या भवितव्याचं काय, माझं असं झालेलं मला दृष्टी नाही, माझं शिक्षणाचं काय, काही ते वय असं असणारच ना, 8-9 वर्षाचं वय. त्याच्या मनात विचार यायचा की आता माझ्या भवितव्याचं काय. मग अशा वेळी तो एका झाडावर जाऊन एकांतात बसायचा आणि विचार करायचा. मग मित्र त्याला खाली बोलवायचे, धीर द्यायचे आणि त्याला म्हणायचे, अरे तू अर्जुन आहेस. मित्रांनी त्याचं नामकरण अर्जुन असंच ठेवलं होतं आणि तू अर्जुनासारखा लढवय्या आहेस असं त्याला म्हणत. मग त्याच्यानंतर त्याला मित्र वाचनालयात घेऊन जायचे, आपण स्वतः वाचायचे, त्याला ऐकायला लावायचं, रोजची वृत्तपत्र वाचून दाखव. हा महत्वाचा उपक्रम किती दिवस चालू होता आणि ह्यामध्ये कोणाही मित्राने आणि तात्याने सुद्धा कधीही कंटाळा केला नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. कित्येक वर्ष हे काम अगदी निरपेक्षपणे चालू होतं. घरात सुद्धा आईला पूर्वीसारखी तो मदत हळूहळू करायला लागला. पण आई आणि वडिलांना त्याच्या भवितव्याची चिंता वाटायला लागली, त्याच्या शिक्षणाची चिंता वाटू लागली. लेखन वाचन ह्याशिवाय साध्य होणारी आणि चरितार्थाला उपयुक्त होणारी अशी विद्या याला कशी मिळणार, ह्याने ह्या संशयाने आई बाबांचं मन ग्रस्त होत असत. सदाशिवाला शिकवलंच पाहिजे ह्या विचारात गोपाळराव घरात आणि मित्रांबरोबर चर्चा करत असत. धर्मशास्त्राप्रमाणे मग 8व्या वर्षी सदाशिवाची मुंज केली. बघा, मुंजीचं पूर्वीपासून खूप महत्व आहे. आता मुंजी करतात म्हणजे फक्त मिरवणूक, डांगडौल आणि भरपूर खर्च. ती मुलानंतर संध्या सुद्धा करत नाही. सांगायचा उद्देश की मुंजीनंतर व्रतबंध केल्यानंतर बुद्धीला सदाशिवाच्या अधिकच तेज प्राप्त झालं. गायत्री मंत्राची दीक्षा आणि सायं ओढिवेची संध्या यावेळेस सदाशिवाच्या बुद्धीचं तेज झळकू लागलं. सदाशिवाच्या वडिलांचं नाव गोपाळराव आणि काकाचं नाव बळवंतराव, मगाशी मी जो उल्लेख केला. ते उत्तम गवई होतेच आणि मुंबईला गवयाचा कार्यक्रम करण्यासाठी ते गेले आणि अचानक मृत्यू पावला. त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ सदाशिव हे नाव त्याचं ठेवलं गेलं. म्हणजे सदाशिव गोपाळराव भिडे. बळवंत हे आजोबांचं नाव, चुलत आजोबांचं. गोपाळराव आणि बळवंतराव हे दोघे सुद्धा रामलक्ष्मणासारखेच एकत्र राहत होते, रामलक्ष्मणासारखंच प्रेम होते.
सदा आणि तसंच प्रेम तात्या म्हणजे भिकाजी पंत आणि सदाशिवांचं होतं दोघांचं. सदाशिवांचे डोळे गेल्यानंतर तात्याने ठरवलं की ह्याला कधीही अंतर द्यायचं नाही. मी जन्मभर ह्याच्या बरोबर राहणार. अखेरपर्यंत तो वसा तात्याने पाळला. तात्याने स्वतःच्या शाळेव्यतिरिक्त अवांतर वेळेत सदाशिवाकडून संस्कृत शब्द व्याकरण पाठ करून घेतलं आणि अनेक थोड्या मोठ्यांची चरित्र वाचून दाखवली. हे सगळं ऐकताना म्हणजे वाचनाचा परिणाम काय होतो तर ही सगळी चरित्र ऐकताना सदाशिवाच्या मनामध्ये देवप्रेम, देशप्रेम आणि समाज यांच्याबद्दल निष्ठा निर्माण झाली. लोकसेवेची तळमळ जागी झाली. एवढेच नव्हे तर चिंताग्रस्त करणारे अंधत्व प्राप्त झालेले व्यंगाच्या खंतही तो विसरून गेला. चरित्र श्रवणाने भविष्याविषयीच्या आकांक्षा वाढल्या. तात्याने संस्कृतचे शब्द, अर्थ, विभक्ती, क्रियापद, रूप कुठेही कधीही त्याला विचारले सदाशिवाला तरी तत्परतेने तो उत्तर देत असे. कुठेही कधी ते खेळायला गेले, कुठे फिरायला गेले किंवा रस्त्याने चालत असेल तात्या आपली त्याची टेस्ट घ्यायचा आणि हा तात्काळ उत्तर द्यायचा. आई रुक्मिणीबाईंचे लक्ष मात्र दोन्ही मुलांकडे असते. मुलांमध्ये ज्ञानार्जनाची गोडी, जिज्ञासा वाढत आहे हे पाहून रुक्मिणीबाई कुठे पुराण कथा वगैरे चाललेली असतील तर आपल्या बरोबर घेऊन जायच्या सदाशिवाला आणि मग त्या कथा सुद्धा सदाशिव ऐकून घेऊन नंतर मित्रांना सांगत असे. बघा ते बाळकडून कसं कथा प्रवचनाचं बाळकडून मुलांना कसं मिळतं तर आईने मुलांना बरोबर नेलं तर आजीने नातवंडांना बरोबर नेलं तर आपसुकच बाळकडून हे मिळत नाही. आणि मग ह्या कथा ऐकून मित्रांना तो सांगत असेल. मित्रांनाही त्याची खूप गोडी वाटायला लागली. त्याची धारणशक्ती आणि पठण पाहून वडील गोपाळरावांनी निर्णय घेतला की ह्याला वेदविद्या शिकवणं आणि चरितार्थाच्या दृष्टीने काहीतरी ह्याला मिळालं पाहिजे, शिकवलं पाहिजे असा निर्णय घेतला. मग त्याच वेळी हरिपुरामध्ये महादेव भट्ट गोडबोले यांची वेद पाठशाळा होती. सदाशिवाला ह्या वेद पाठशाळेमध्ये घातले आणि वेद पाठशाळेतील गुरुजींनी मुलांना संथा द्यायला सुरुवात केली. वेद पाठशाळेमध्ये सगळं गुरुकुल पद्धतीने पूर्वीसारखं की गुरूंनी संथा द्यायची, विद्यार्थ्यांनी ते ऐकायचं आणि पाठ करून दाखवायचं लगेच, अशी गुरुकुल पद्धत. तशी त्या वेद पाठशाळेमध्ये गुरुकुल पद्धत होती आणि गुरुजींनी मुलांना संथा द्यायला सुरुवात केली. एक दोन वेळा दृढीकरण घेतलं की सदाशिवाचं ते लगेचच पाठवून द्यायचं. इतर डोळस मुलांच्या तुलनेमध्ये सदाशिवाचे अंधत्व त्याला वरदानाचे ठरले होते. का? कारण डोळस मुलं इकडे तिकडे बघत असत, दुसरीकडे लक्ष देत असत, त्याच्यामुळे त्यांचं चित्त शिकवण्याकडे जास्त नसायचं, एकाग्र नाही व्हायचं मन. पण सदाशिवाला मात्र चरमट दृष्टी नसणं हे हितकारकच ठरलं आणि परमेश्वर सुद्धा प्रयत्न करणाऱ्याला नेहमी मदत करतो. तसं दिवसेंदिवस सदाशिवाची प्रगती होतच राहील. केवळ 4 वर्षामध्ये सदाशिवाने 4ही वेदांचं पठण, संहिता, पद, क्रम यासारखं सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि एवढंच नव्हे तर पौरोहित्यामध्ये सुद्धा ते पारंगत झाले. आणि वडील गोपाळरावांना वाटलं की आता बस झालं, पुढे काही करायला नको, पौरोहित्यावर 4 पैसे मिळवे, बस झाला उदरनिर्वाह. म्हणून गोपाळरावांच्या मनात आलं की याचं शिक्षण थांबवावं. पण सदाशिवाच्या बुद्धीची झेप गरुडासारखी होती. आकाश तर मोकळच होतं, ज्ञानाचं आकाश त्याच्यासाठी मोकळच होतं. ते त्याची बुद्धीची झेप त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
आणखी अनेक शास्त्रांचं ज्ञान करून घ्यावं, संस्कृत ग्रंथांचं वाचन करावं आणि ज्ञानी व्यक्तींकडून ते समजून घ्यावं अशी सतत जिज्ञासा सदाशिवाच्या मनात येत असते. परसदारी असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली तो एकांतात असा विचार करत असतो. झाडाखाली चिंतन करत असत आणि जोडीला गवई असलेल्या काकांकडून गायन आणि वादनाचा वारसा मिळालेला होता. तोही त्याने पुढे चालू ठेवला आणि गायन आणि वादन सुद्धा शिकून घेतलं. तशातच वासुदेव शास्त्री वाटवे हे सदाशिवरावांचे आतेगण, सदाशिवाचे आतेगण सदाशिवाच्या कुशाग्र बुद्धीवर एकदम प्रभावित झाले आणि त्याला रघुवंश नावाचा संस्कृत मधला ग्रंथ, सिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ, मेघदूत, कुमार संभव ह्या सर्वांचा अभ्यास शास्त्रीकडून करून घेतला, सदाशिवाकडून करून घेतला. आता सदाशिव खूप मोठा शास्त्र पंडित होईल असा किताब गोपाळरावांकडे गेला. म्हणजे वासुदेव शास्त्रीने गोपाळरावांना सांगितलं की हा मुलगा खूप बुद्धिमान आहे आणि तो शास्त्री पंडित नक्की होईल. मुळात बौद्धिक झेप खूप मोठी, ज्ञानार्जन आणि कल कुठे होता? तत्वज्ञानाकडे कल होता. अशा सदाशिवासाठी आता वयात आला, वधू संशोधन सुरू झालं. तासगावचे भिक्कमभट देवधर यांची मुलगी चालून आली. बघा, मगाशी मी वाक्य वापरलं की परमेश्वर सुद्धा त्यांना मदत करतो. चालून मुलगी आली आणि तिचे नाव गंगू ठेवलं गेलं. जे आता गंगू सदाशिव भिडे म्हणून भिडांच्या घराण्यात ही गंगू सून म्हणून सोन्या पावलाने आली. सदाशिवाच्या बुद्धिमत्तेची पारख असणारे आणखी तेलंग शास्त्री ह्यांची भेट सदाशिव शास्त्रींचे वडील गोपाळराव यांच्याशी झाली आणि त्यांच्याकडून त्याच्या ज्ञाननिष्ठेची तळमळ असणाऱ्या सदाशिवाची गुरुत्व मी त्याचं पत्करेन, म्हणजे मी स्वतः गुरु होईल, त्याला शिष्य म्हणून सगळं शिकवीन अशी जबाबदारी तेलंग शास्त्रींनी घेतली. आणि गृहस्थाश्रमी असलेला सदाशिव आपल्या पत्नीसह इचलकरंजीला वास्तव्यास आला. 5-6 महिन्याच्या कालावधीतच इचलकरंजीत आल्यानंतर संकटाचे डोंगरच्या डोंगर सदाशिवाच्या पुढे येऊन लागले. अत्यंत प्रेमळ अशा रुक्मिणीबाई आई देवाकडे गेला. इचलकरंजीला सदाशिवाने मग न्यायशास्त्र, वेदांतशास्त्र यांचा अभ्यास केला. गुरु तेलंग शास्त्री आणि शिष्य सदाशिव यांचा संगम म्हणजे जणू प्रयाग सरस्वती असा होता. तो संगम पुण्यकारकच ठरला. इचलकरंजीच्या पाठशाळेमध्ये गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, शंकर भाष्य यांचा अभ्यास शिकवताना सदाशिव देखील तेलंग शास्त्रींच्या मार्गदर्शनात अभ्यास करू लागला आणि भगवद्गीतेवर शंकर भाष्यासह इतरही आचार्यांच्या मदतीने स्वतःच्या मताचा संदर्भ देत तेलंग शास्त्रींबरोबर निरूपण करू लागला. सदाशिव तन्मयतेने आणि तत्परतेने तेलंग शास्त्रीच्या मुखातून येणारा एक एक शब्द ग्रहण करत असे आणि शंकर भाष्यातील आचार्यांची कर्म, निवृत्ती, मोक्ष, भक्त, भक्ती, ज्ञानी यांच्याबद्दलची मत सदाशिवाला विचार करून त्याला अस्वस्थ करत असत. त्याच्या मनाला पटत नसत. कारण शंकर भाष्य हे पूर्णपणे संन्यासी वृत्ती,
मायावादेच्या पलीकडची वृत्तीचं ते शांतर भाषण. त्याला ते अस्वस्थ करत असत. कारण जनमानसामध्ये म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला कर्मनिष्ठा, प्रयत्नवान, साधारण सामान्य माणसाची वृत्ती अशी स्वार्थीपणाची असते. अशा स्वार्थीपणाच्या वृत्तीत आपली आळशी वृत्ती असते. अशा आळशीपणाच्या वृत्तीमध्ये लोकांसाठी आचार्यांचं तत्वज्ञान रुजवणं ही सोपी गोष्ट नव्हती. सदाशिवाला चिंतन करायला लावणारी गोष्ट होती. सदाशिवाने याच्यावर चिंतन केलं आणि त्याच्यामुळे सदाशिवाचे सह अध्यायी माधवराव रानडे यांच्याबरोबर तो रोज चर्चा करत असे. त्यामुळे गीतेतील अनेक श्लोकांवरची भाष्य काढून तेलंग शास्त्रींबरोबर चर्चा आणि आचार्यांनी ज्या भगवद्गीतेवर टीका केलेली आहे, टीका म्हणजे जे निरूपण केलेलं आहे, त्याच्यावर काही श्लोकांवर खंडन केलेलं आहे. त्यावर सदाशिव शास्त्रींनी स्वतःची मतं मांडली त्या काळात आणि इतक्या लहान वयात. सदाशिवाची भगवद्गीता मुखोद्गत होतीच, म्हणून आपल्या मंडळात सुद्धा मुखोद्गत भगवद्गीता असणाऱ्यांचा आपण सत्कार करतो, सन्मान करतो आणि मुखोद्गत होती पण भगवद्गीतेवर चिंतन सातत्याने चालू होतं. कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रबळ इच्छाशक्ती, ज्ञानाची तळमळ आणि अभ्यास आणि वैराग्य यांचा योग्य संगम झाल्यामुळे आपसुकच त्याची योग्य सांगड घातली गेली आणि अवघ्या 22व्या वर्षी हा बाल सदाशिव शास्त्री झाला. सदाशिव शास्त्री ही पदवी आहे आणि शास्त्री ही पदवी कोणाला मिळते तर संस्कृत मध्ये हे जे त्यांनी सगळं अध्यापन केलेलं आहे, न्यायशास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, सगळे संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे आणि अवघ्या एक 3 वर्षाचा कोर्स पण आहे शास्त्री, म्हणजे तेव्हापासूनच असेल. शास्त्री पदवीसाठीचा जो पदविका अभ्यासक्रम आहे तो पण त्याने पूर्ण केला. त्याच्या कितीतरी पलीकडे हा सदाशिव अवघ्या 22व्या वर्षी गेला आणि त्याला सदाशिव शास्त्री असे म्हणून सगळे लोक ओळखू लागले. अशा या सदाशिव शास्त्रींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळेजण त्यांच्याशी नतमस्तक होऊ द्या आणि त्यांनी केलेलं कार्य काय आहे हे आपण दुसऱ्या भागात बघणार. धन्यवाद.